दुसरी कमेंट आहे, माझा मुलगा 5वीत आहे, आधी व्यवस्थित होता पण आता बहिणीवर चिडतो, माझं ऐकत नाही, असं वाटतं माझ्यावर प्रेम करत नाही. तर ताई, प्रेम कधी कमी होत नाही, पण वय आणि वेळ बदलला ना की मुलांना असुरक्षित वाटतं. कधी कधी बहिणीला मिळणारं तुमचं अटेन्शन, लक्ष देणं हे बघून त्याला कदाचित असं वाटत असेल की माझं महत्त्व कमी होतंय, त्यामुळे त्याच्याकडे थोडं स्पेशल लक्ष द्या. त्याचा आवडता पदार्थ बनवणं, त्याला घेऊन बागेत वॉकला वगैरे जाणं, एखादा गेम खेळणं, त्यावेळेत इतर काही करू नका. तो चांगला वागला की ताबडतोब त्याचं कौतुक करा. खास करून बहिणीसोबत थोडा जरी चांगला वागला तरी, आज तू ताईला मदत केलीस, मला छान वाटलं, तू गुड बॉय आहेस, एवढं ऐकलं तरी त्याचा राग कमी होईल. तू माझ्यावर प्रेम करत नाहीस असं त्याला कधीही म्हणू नका. त्याच्याऐवजी आपल्या वागण्यातून त्यालाही दाखवा की माझं तुझ्यावर प्रेम कायमच आहे, पण तू जेव्हा रागावतोस, चिडतोस, तेव्हा माझं मन दुखावलं जातं, मला वाईट वाटतं. थोडा वेळ लागेल, पण आईचं नातं पेशन्सने नेहमीच जिंकतं. तिसरी कमेंट आहे की मला वाटतं मी चांगले संस्कार देऊ शकले नाही, मला स्वतःबद्दल तिरस्कार वाटायला लागलाय. तर प्रत्येक आईला कधी ना कधी असं वाटतं की आपण योग्य संस्कार दिले नाहीत का, आपण कुठं कमी पडलो का. पण संस्कार म्हणजे कंट्रोल नाही. मुलाने तुमचं सगळं ऐकणं म्हणजे चांगले संस्कार नसतात. मूल परफेक्ट नाही आणि आईसुद्धा नाहीये, पण तुम्ही चांगली आई होण्यासाठी प्रयत्न करताय हे महत्त्वाचं. त्यामुळे पहिली गोष्ट तर आजपासून स्वतःमध्ये दोष शोधणं बंद करा. जेव्हा जेव्हा तुम्ही आई म्हणून काहीतरी चांगलं कराल तेव्हा स्वतःची पाठ थोपटा. हे आत्मविश्वासासाठी खूप आवश्यक आहे. संस्कार शिकवायचे असतात, पण स्वतः तसं वागून दाखवण्याचा जास्त चांगला परिणाम होतो.